ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ಸುರಗುರುಂ ಜಗದೇಕನಾಥಂ ಭಕ್ತಪ್ರಿಯಂ ಸಕಲಲೋಕ ನಮಸ್ಕೃತಂ ಚ ತ್ರೈಗುಣ್ಯವರ್ಜಿತಮಜಂ ವಿಭುಂ ಆದ್ಯಮೀಶಂ ವಂದೇ ಭವಗ್ನಂ ಅಮರಾಸುರ ಸಿದ್ಧವಂದ್ಯಂ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವ ಹಯಗ್ರೀವೇತಿ ಯೋ ಸ್ಮರೇತ್ ತಸ್ಯ ನಿಸ್ಸರತೆ ವಾಣಿ ಜಹ್ನುಕನ್ಯಾ ಪ್ರವಾಹವತ್. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಂ ಉದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂತಂ ಗುರುಣಾಮಾಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಸರ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಃ ಕರ್ತಾ. ನೀನು ಕಲ್ತಿದ್ದಿ ಸಕಮ್ಮಿ ಭೀಮಸೇನಾನ ಸೌಗಂಧಿಕಾ ಪುಷ್ಪ ಹಾಣು ಜಲ್ಲಿ ನಂತರ ತನ್ನಿ ಗಂಧಮಾದನ ಪರ್ವತ ಅದಕ್ಕೂ ವಾಪಸ್ ಬದ್ರಿಕಾಶ್ರಮ ಇವನ್ ರಬ್ಬುನು ತೈದುಕುನು ಮಗಿರಿ ವಿಂಗಡ್ ವಿಂಗಡ್ ಪರ್ವತ ಅವಚ್ಚುನು ಅಷ್ಟಿಶೇಣಾಲಾಶ್ರಮ ಅವಚ್ಚುನು ಅಥವಾ ವಾಪಾಸ್ ತನ್ನಿ ತೈ ಅಷ್ಟಿಶೇಣಾಲ ಆಶ್ರಮ ಅದಕ್ಕೂ ಐಲೆಂಚಿ ತೈ ಗಂಧಮಾದನ ಪರ್ವತ ವೈರ ಸುಚೆ ಶ್ವೇತ पर्वत ಅದಕ್ಕೂ एक फूल पडता पांच बण्ण पकले सुचे चंद भांगरा बण्णाचे फूल कडेरी हिक द्रौपदी वापस आश जाता ती अर्जुना ಹೊಗಳಿಸಿದ महाभारत सांगता ती अर्जुनाक ಹೊಗಳಿಸಿದ की अर्जुनाक पशी तू काही सामान्य नाही कळवे तू काही तितल्या शक्तीस अर्जुन अशिल जाल्यार अर्जुन म्हाका हाडली तशिलो या फूल जाल्यार मस्त राक्षस कहताय जाल्यार तू अर्जुना पशी शक्ती सुचोत न्हू म्हणटा तू वचून तांकां पुराजना मार न्हू हें फूल घेवन यो आनी मुखार कोण हांगा येयले रे राक्षसाल भयान ते शिखर चढान अशें राबूनच तशें मुक्त करी राक्षस मुक्त करतो जागो म्हूण पळय. हे आमकां सामान्य जेवन पळयतना द्रौपदी भीमसेनाक अपहास्य कर्तव्य म्हूण सांगून दिसता. भीमसेनो त्या पळय लेखना इता म्हळ्यार ताका आनी जेवचें कार्य कसं म्हूण ताका द्रौपदी मात गोत्स तो वायू देवू ती भारती देवी तांकां गोतस तांगेलें काम कसं न्ही परमात्माला अवतारा सहाय करू आयलेचे आनी कसं कंचीचे तर कसं कोरका गोतस. आतां बदची कुरुक्षेत्र युद्ध पळयलें रे ह्या सगळेची भीमसा इना. आतां आमी एक श्लोक म्हणटाचे कसं यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः म्हूण वाजूचे आमी त्या निजावन पार्थो जतरे थंय एक येस मार्कस अधनुर्धरः म्हूण इलेक्कू येता आमी यत्र पार्थो अधनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिः म्हूण सांगून आमी म्हणटा पळय. म्हळ्यार कृष्ण आनी धनुर्धर जावन आशिल्लो पार्थ आमी पार्थ म्हळ्यार अर्जुन म्हूण जाल्यार हांगा पार्थो धनुर्धर म्हणचे पशिल्ले अधनुर्धर पार्थ म्हूण लेखला रे. पार्थ म्हळ्यार प्रतेले पुत्र हांकां पुरे पार्थ म्हणचे युधिष्ठीर जेवो भीम जेवो अर्जुन जेवो तीग जन प्रतेल पुत्र कुंतीक प्रथा म्हळ्यार नांव आसा तशें जावन तांणी पुरे पार्थाची तशी कोण अधनुर्धर धनुस धरनातील पार्थ म्हळ्यार सामान्य जावन भीमाक धनुर्युद्ध गोतना म्हणना जाल्यार तागेले आयुध मुख्य जावन गदोची ह्या तिनी पार्थालांतू अर्जुनाक गांडीवा म्हळ्यार धनुस आसा धर्मरायान धनुस बाणानच युद्ध करचें जाल्यार भीम मात्र एकलो अधनुर्धर. तशी भीमसेनो म्हळ्यार वायुदेव हरी जीवोत्तम वायुदेव सर्वोत्तम जावन आशिल्लो कृष्ण ಒಟ್ಟು ಕೈ ಅಸಚಿ ತತ್ರ ಶ್ರೀ ವಿಜಯೋಭೂತಿ ಧ್ರುವ ನೀತಿರ್ಮತಿರ್ಮಮ ತೈ कसले कोणाकय सोल म्हळेलें ना आनी श्रेष्ठ प्रजत म्हूण म्हळ्यार म्हाका वचचो म्हूण सांगून भिष्मान सांगचें आस पळय. तशें हांगा भीम तागेलें कार्य कृष्णालें हें भूभार हरण कार्यांतू म्हाका कितलें करूं सांगलां तें हांव कोरका आजी तितले राक्षसां मारलेले तितले भूभार उणी जाता म्हणलें न्ही सीदो चमकलो. द्रौपदीन सांगिलें आयकुचें जायना म्हूण किलें कुका आमी सामान्य जनांना बुद्धीनातील जनांना निजावन द्रौपदीन ताका तागेलें कार्य उडगस कोरका म्हणून गोतस आतां तुगेलें कार्य करूंक वेळ येयलो म्हूण म्हणलेलें तिणें सांगलें तो चमकलो तो वत्त कशी गोतस एक सिंह कशी भारी एक सिंह नडिगे म्हणटाची तशी वत पळय तशी वत रस्तो दोरूक केन्नाय यांचे दोरचें कसं न्ही गदो गदे ಒಟ್ಟು ಯಾಪಂತ ಧನುರ್ಬಾಣ ಇದರಲ್ಲ ತಾಣೆ ದೋರ್ನು
पर्वत शिखराकडे धावून धावून वत काही ताका कसले आय असना ताका कोणाले भई ना अयो चोडकावे ಈ कातची पुल्ला उडकासे पाय सांगून तसलं निरुत्साह ना मत्सरैना इक्केक बा पुल्लाचे पिशे पैरेक चौगंधिका पुष्पाण दिले आज अन्यक पुल काही एक काम का म्हणून म्हणलेले एक मात्सर येईना तका या पुरे वायू देऊन होतो तका या पुरे कसले गुन्हा सीधा तो कसं कसं प्रयाण करत करत पळाय त्या प्रयाण करची वाट वैरी बत्त बत्ता ताणे पर्वतावेर चढता चढता बरीच पूर वाट बरीची कशी भारी कष्ट एक ಹೆಜ್ಜೆ चुकलारी व तो गुपडता तशेच तस्सले एक पर्वत शिखर वैर चोण इजल्ले पुरजन आश्चर्य के किन्नर नाग गंधर्व राक्षस देवर्ष ऋष्य पुराय पळितरस तांग पुरजन आश्चर्य जल्ले मनुष्य मात्राचो हाक कशी साध्य जल्ले बा इतली सपुर वाटेन या दोड शरीर घेऊन उतरस कशी साध्य जल्ले वैरी चोण पळिले तै पळिले कुबेराले रमन दिसत तका त्या कुबेराला रमन कितले चंद पळो का म्हणले किल कोणे युधिष्ठिरान पळेल कोणे सुरवेक धर्मरायन युधिष्ठिर आपण वरपुरतो जलरी सुरवे वचून ते पुरे समस्वे म्हण पळिता कळवे तश चिमकला तो कुबेरालय अरमन कितली चंद गोतस्वे भांगराचे अरमन कै तशी वज्र वैडूर्याचे उणती दिव्य जावनशिलेक उद्यानवन गरायद्राक बारी ಒಳ್ಳೆ चंद तोट तशी ते अरमनेचे गोपुरस पळय एक पर्वतापाशी येत्तर तसले चंद अरमनेक भीमू चमकला पळोन तका भारी आश्चर्य जाता एक पंत भ्रांती जाता की तका तो कोण काही येयला कसं इत्ते म्हणल्यार गोत नातले बरे भ्रांत जावन राबला यो भीमू कुबेराला अरमने चंदाय पळून ಸ್ವಲ್ಪ वेळ नंतर हांव कसले हंगा येयला बा म्हणल्यार उडगस जल तका हे हांव एकल्यान पळोवचे आगेल अरमने वैभव सुरवे सांगिल्ले कोणे अण्णान कुबेराले जागे वच्चू का म्हणून जाल्यार थंय पुराय जनान वच्चू का थंय चोडका जाल्यार इतले राक्षसांक नाश कोरका ना नातला रे तितले पुरे अड्डी आतंक दूर करल तांणी पुरे कशे येवचे द्रौपदीने सांगला ना उडगास चल तका तो कसो करता शंख वजिता तागेला आत्ता आसूचो कळवे ते ओड शंकू तो वाजितरस तेदना थंय आसूचे यक्ष राक्षस राखू बशील जन अरमने बहीण जल की तांकां रोमांचन जल की कसं न्ही म्हणून मागीर कसं करतो एक पण शंख वाजिल न्हू मागीर तागेलो धनुस धरलो ठेंकार केला धनुष ठेंकार त्या वेळी तशीची सुत्त मुत्त कितली प्रतिध्वनी जाल्ली म्हळ्यार थंय आसूचे सर्व प्राणी समीत निश्चेष्ट जावन राबल्यांचे हें कसलें म्हणून हांगा यक्ष राक्षस गंधर्व शब्द काही दुखून येयला पळोवचें म्हणून धांवन येयलीची येतना तांणी तांगेले पुरे आयुध घेवन येयल्याची गद परिग निस्त्रिंश शूल त्रिशूल शक्ती आयुध असल पुरे घेवन येयले जल्वे थंय आयले यक्ष राक्षस गंधर्व आनी भीम दोग जाणां काही घोर युद्ध प्रारंभ जाल्ले कळ्ळे तांणी भीमाल वयर कितले आयुध प्रयोग करताची वो कसो करता धनुर्विद्येन तुवें बारी बुद्दंत तो धनुर्बाण धरना म्हण शिवाय एक दम बाण सोण तितले जनाला आयुध कातरून कातरून घालता तो मागीर तांणी माया युद्ध करूं सुरू केलें अंतरिक्षा राबून सकडी दिसनाशी राबून शिखरा वयर राबून भीमाल वयर बंडे पातरू वृक्ष नाक जल सकडी उड्डचा सुरू केले जाल्यार तो खंय दुखून येता म्हणलें वायू देवन तो ताका सूक्ष्म ते आयकूनची थंय थंय बाण सोण पुरे जनाक ते तांणी पेटयले तांणी मारलेले पातरू वृक्ष मात्र न्ही ताजे ओट तांकां समीत तो वयर दुखून तो गुपाडयसीत तो तशी तांकां हांणी बाण मारलेले तांणी दिसना नातले तांगेले रगत देंवन ते वयना माय वयरी आकाशार दुखून रगत पावस उशी म्हळ्यार आगेले बाण तितले जना वचून घाय जाला भीमाल आंगा वयरी पडतरस कೈ मान नहीं तई कोणकोणा बाण लागला तांणी बड बड तोग्गु पडतरस तांगेले आंगा दुखून रगत देंवतरस जल्वे एक कालांतू कितले की बाण प्रयोग करता कೈ कितले यक्ष राक्षसांक साध्य जाता तितले जनाक तांगेले रुंड मुंड विंगड करून सोडता अशी युद्ध करतरस कडेरी पुरे जना दुखता वडवडान किंची मारताची हान्नी कसं करताची गद शूलायुध सकडी कसं असं ते थंय थंय सोडून धांवताची दक्षिण दिक्काक धांवन वताची जाल्यार कुबेरालो एकलो मित्र आशिल्लो मणिमंत म्हळ्यार राक्षस तो थंय येता कೈ तो भयंकर पौरुशाचो कळ्ळे यक्ष राक्षस पुरे युद्ध दुखून धांवताची तांणी तांकां बो सांगता कೈ
कसले धांवता तुम्ही अळशीक आतां कुबेराले वतावे तुम्ही तागेले वचून आमी 1000 जण आशिल्ली तो एकलो मनीस ताका एदुरचो आमकां जायना म्हूण सांगूं येतवे तुमकां कशी तोंडान सांगता तुमी लज्जी जायना तुमकां म्हूण सांगून हांव एकलो पळोवया भीमा मारूंक म्हूण सांगून तागेले शक्ती शूल गदा आयुध पुरे घेवन भीमाल वयर पडू आयला भीम कसो करता तागेल्याक एक वत्सदंत म्हणलेले बाण आशिल्ले ते बाण तिनी बाण ते एकपंत प्रयोग करून तागेले तिनी आयुधय मारून सोडतके आक्को पयलो कडेर म्हणटना अन्य गद काळके गरी गुंडान भीमाल वयर प्रयोग केले भीम कसो करता तागेले गदो काणा तो कळव्या तो वापस 100 गटल्यान बाण प्रयोग करता जाल्यार भीम मागीर ते गद कितलो घट्टी म्हळ्यार मणी म्हणटालो तो हाका लगयना म्हळ्यार ताका बाण लगना कडे भीमाक गोतस हे पळय जाल्यार तो क्रमार युद्ध करचो उडले तागेले गद काडतके हे गद्याक मान सोडतके मणी म्हणतालो गद्याक गद व्यर्थ जाल्ले म्हूण म्हणली कुडले शक्ती आयुध अभिमंत्रण करतके ते शक्ती आयुध भीमाले उजव्या हातान तो रिकता ताका दुख्ख जाला दुखता ताका जाल्यार तो कसो करता तागेले गद धरून मणी म्हणताल वयर प्रयोग कोण सोडले मणी म्हणतान शूलायुध सोडले गदेन तेवय मारले जाल्यार युद्ध करता करताची आकाशाक उडलो खंय भीमू आनी गद गरी गुंडान तागेले मात्तेक धरून डबाल्लांनी मारले कळव्या ते राक्षसाल मात्ते कोच्चोल जावन गेले खंय तो पडलो की मणी म्हणतो संवार जाल्लो म्हूण कळ्ळी कुडले भरलेलो राक्षसो येद्दे व्हडली मणी म्हणताक एदुरसूच्या जायनी आमकां पुरे उल्लयलो आनी आमकां राखतलो कोणास हे भीमाला आतां दुखून म्हणून भीम धांवलींच कैतनी ಸ್ವಲ್ಪ ಜನ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕ ದಾವಲೆಂಚಿ ಸ್ವಲ್ಪ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕ ದಾವಲೆಂಚಿ ಕಳ್ವ ಏಕಕ್ ದಿಕ್ಕ ದಾವಲೆಂಚಿ ದ್ವಂದ್ವ ಯುದ್ಧ ಜತ್ತನ ಮಣಿಮಂತಾಲನೆ ಭೀಮಸೇನल द्वंद्व युद्ध आता मणिमंत मेल्ला जाल्यार त्या द्वंद्व युद्ध जतनाची तांणी बॉम्ब मारचे गर्जन करचे श्वेत पर्वतांतू प्रतिध्वनी जत्तरस हांगा धर्मरायू नकुलू सहदेवू द्रौपदी धौम्य पुरा जन आश्चर्य जाल्ले भीमसेनला गिना कळवे द्रौपदीन आश्चर्य जाल्ल्या बरी धक्का इल मात्र कडे तांणी म्हणलें की भीमा कसो कितें जाल्ला तागेले बाबायक पडत ताका रक्षण कोरका भीम नानतला धर्मराय जोर भय भीम नानतला आमी युद्धान तूं कसो करचें कुरुक्षे मुखार सुनू हें भीमाल धैर्यारीत न्हय आमी आतां युद्धा वपल्याची म्हूण सांगून ताका एकच पाप कडे तो कसो करता द्रौपदी सांगता की तूं हांगा बैस आश्रमान तुजी तूं येवची नाका बारीक कश्ट आमी वताचे वयरी पर्वतारोहण केलें कडे तई तांकां कोच्चे कसो लेड्या तांकां ना आनी सादारण जना मान सोडला वय सादारण न्हय समूल पुराय जना नाश केला म्हूण येत पर्वत शिखरा वयर चमकलो पळयता थंय भीमान कितली जना मारला केदे व्हड देहा राक्षस म्हूण ना खंय ताजे नंतर भीमू धनुर्बाण तागेल्या हातांत एक हातांत धनुर्बाण खंय एका हातांत गद खंय कुरटा एक खडग खंय हे पुराय धोरण व्हड पर्वत शिरबला हांकां संतोश जाल्ले भीमसेना कसले जायनी कळ्ळ्या 3 जनांय वचून भीमसेना पटोवन धरलीच काय मागीर त्या दिव्य जावन असोचें शिखर वय थंय वचून बसलीची त्या शिखरार 4 जनांय पांडुनंदन कोण पांडव 4 पांडव बसल्यांची बारी चंद श्वेत पर्वता शिखर ಎದುರಾಕಚಿ ಕುಬೇರಾಲ ರಮನಸ್ ಕಳ್ವೆ ಭೀಮಸೇನಾಲ ನಿಮ್ಗಿತ್ ಕೈ ಭೀಮಸೇನ तूं एक पापकार्य केल्ल्या बरें जाल्लें वय आम्यात ऋषी मुनी वरी जीवन करताची म्हणटना अशी मारून जन्म आनी हे कुबेरू हांग रायक ह्या प्रदेशाक आतां कुबेराल वटू द्वेश बांदून घेतल्या बरें जालें न्हय देव तांकां येप्री जाल्यार हें काम खंयचें कार्य कोरका जाल्यार एक पंत आलोचन कोरका म्हणस कळ्ळें आनी खंयची कार्याक एक कारण सुका म्हणस तूं कशें खातीर हांकां पुरे मारले म्हूण म्हणटरस कडेन तेन्ना भीमो कसले उलयना म्हळ्यार जावकाशिल्लें कार्य जालां वय थंय व्हरलेले यक्ष राक्षस पुरे कुबेराल रमणे धांवन व्हडव्हडान रडलीच कय भीमसेनाल रौद्र रूप सांगली कय कोण की महाराया एकले मानवाल निमती आमगे सगळेची मणिमंतू समेत तागेले सैन्य समेत सर्व जनाक नाश केले क्रोधवशाक निर्मूल करून सोडला न्हय तेन्नाची तुगेले राक्षस तन्नी तदनंतर आत्ता पळय कितले जना मारले मात्र न्हय हें शिखराक तुगेले अरमनशील कडेन मनुष्य येवच्या साध्य ना तसल कडेन वो हांगा इला मणिमंतू ही तुगेले बारी प्रितीत न्हय तोय युद्धांत मेल्लो कशी पुणी चुक्कोन घेवन तुका हे विशय सांगता म्हण आयल्याची म्हूण पळय कुबेराक अहंकार आयलो
सुरवे एक म्हणता भीमसेनान चौगंदिका पुष्प वर्तना त्या विषयी येऊन सांगतना असो असो तो भीमसेन म्हाका गोतसा व्हरो ताका जाय जाल्यार तितले व्हरो म्हणलेलो कुबेरू आतां अहंकारानं एक घडी पळय तागेल्या हांगा अंतू एक आसुरी शक्ती आशिल्ली तो ते आसुरी द्वैजीव सिद्धांत मध्वाचार्याल म्हणटा पळय एक चांग जीव असला एक आसुरी जीव असुरावेश ताका जल्ले म्हूण सांगून ते असुरावेशा निमती ताका कोप येयलो म्हणाल काही तांगेर एक पण ताका सोडल्या मागीर सौगंधिका पुष्प व्हरून आतां हांगा तो येयलो विंगड पुष्प व्हरूंक आक्क कसल्याक तोडक हांव म्हूण मी गेले रतू गोडो पुराय तयार करायचें म्हणून आज्ञे केल्ले जाल्ले कुबेराल रतू एक व्हड पर्वत शिखर आसा ताका दिव्य अश्व बांदिला आनी युद्धा चमकला यो कुबेर पांडवांक भारी आश्चर्य कई कितले चंद रतू यो कुबेर कितलो चंद तो आयला चंद म्हळ्यार कुबेर न्ही जावन चंदू न्ही जाल्यार कुबेर आयला रथारी ताजे नंतर यक्ष राक्षस पुरय आसाची कुबेरा पळोवन पांडवांक रोमांचन जाल्ले हे 4 जन पांडुपुत्रय सामान्य न्ही देव समान देव अंश संभूत नव्हतांनी कुबेर लागता काही देवते बरी आसाची मू भारी संतोष ताका जाल काही आनी कुबेराक केन्ना पांडवा पळयल पळय युद्धा म्हूण आयला केन्ना पांडवा पळयल पळय ताका जावका आशिल्लें काम पुराय उडगास येयलें काही पांडवां पळयल कुडले ताका देवकार्य कसं न्ही तांणी कसं खातीर जन्म आयल्यांची पुरे उडगास येवन मुखारसून देवतेंक संतोष जेवची काम हांणी करताची म्हणली कुडले कुबेराक पुरे उडगाच्यावन शांत जालो मणी म्हणटाक मारतना मारले म्हूण आयकत आनी कोप येयले पळय त्या वयना आत जल्वे हांगा कुबेरान रथ राबले पळय गंधमादन पर्वता शिखरार सर्व कಡೆ दुखून पक्षी उब्बून येयले बरे यक्ष राक्षस पुरे आकाश मार्ग वयच्यान उब्बून येवन कुबेराल सुत्तू राबलीच काही आश्चर्य काही तांकां तांणी युद्धा खातीर आयल्याची कुबेर आयलो म्हणून कुबेर हासतरस हे पांडवा पळोवन कसलो बसता बा तांकां आश्चर्य जाल्लें आतां भीमा पळोवन भंय येयना आतां हांगेला आमी युद्ध करता म्हणले एक उद्वेग येयना उत्साह होयना कसलो ना तांणी कुबेरा पळोवन न्ही हांकां पांडवा पळोवन थंड जाल्ल्यांची हांगा धर्मरायू नकुल सहदेव 3 जन आमी कुबेराल विशय अपचार केला तागेल देश आरीक गुनू तागेल जनाक हे भिमान मारन घाला म्हूण सांगून तांकां एक नमने गिल्ट म्हणटा पळय अपराधी प्रज्ञे येवन नमस्कार केले की कुबेराक आनी माथी बागसून राबलीच काही कडेर कुबेर तागेले पुष्पक विमानार बसलो ते पुष्पक विमानारी पुरे देव तागेले गंधर्व अप्सरे यक्ष राक्षस येवन बसलीच काही भीमसेन पळयतरस हांणी लकलकसने भीमसेनान अपराध केला आतां आमी पुरे अपराधीची जाल्यार भीमसेना रामे राबला हांव कसले तप्पू करनी यक्ष राक्षसांक संहार केला काय अपकार्य न्हय ते म्हणून एक चूर तो तोंडार कसले दाखना नाशिल्लो तो राबला भंय जायनी निर्भीत जावन राबला कळ्ळें भीमसेना पळयता वो युद्धा सन्नद जाल्ल्या बरी गोद गीद सकट दोन राबला कडेन धर्मरायाला सांगता की धर्मराया तूं धर्मिश्ट म्हूण म्हळें पुरे जनांक गोतस कळ्ळें तूं तुगेले मावंडा गोटू हांगा ಸ್ವಲ್ಪ काळ राब आमगेला हांगा अन्यक कसं म्हूण म्हळ्यार तूं धर्म हें भिमान कसलें कार्य केलां म्हूण लेखचें नाका विधी नियम अशी आशिल्ले हे यक्ष राक्षस भिमान आतां दुखुनूची मूर्ख म्हूण आशिल्ले कळ्ळें भिमान दुराक्रमण केल्लेलें न्हय यक्ष राक्षसाक हें यक्ष राक्षसाल हे वधे एक नरश्रेश्ठान करचें म्हूण म्हणलेले विशय देवतेंकय गोतस तशें चावन देवतेंगेले विशयान तूं कसले चिंता करता म्हणना कळ्ळें तशें चावनूची भीमसेनान मेगल सैनिकाल वैरी 2 पंत आक्रमण करतना सौगंधिका पुष्पवर आनी आतां हे पुष्पवर हांव कोप्प न्ही कळ्ळें संतोशारी आसा ही ताका म्हूण म्हळ्यार जेवची आशिल्ली अशीची म्हूण ते गोतस म्हाका भीमसेनाले म्हणटा की चेडा तूं केलेलें दुराक्रमण म्हूण हांव लेखना कळ्ळें तूं हें कार्य करून चांग केला कळ्ळें अन्य कसं म्हळ्यार हे कार्या निमती म्हाका व्हड शाप आशिल्लो महर्शिलो अगस्त्य महर्शिले कळ्ळें ताजी ते शापा दुखून हांव विमोचीत जालो हांवें एक अपराध केलेले तांणी म्हाका शाप दिलेले ते शाप आजी तूं आमगेले यक्ष राक्षसां पुराय मारतना म्हगेलो शाप गेलो असेल एक दुख्ख म्हाका मेळटा म्हूण म्हळेलें सुरवेकाच्या अगस्त्यान सांगिल्लें तशें तुगेलो अपराध ना तेदना
धर्मराय आश्चर्य की तो कुबेराला निमगिता कसं अपराध केलं तू अगस्त्य महर्षींक कचल कतीर त्यांनी शाप दिलं तुका आता एक महर्षीन शाप देऊ का ज्याला त्यांनी सामान्य विषय का निकोपनाची असं की महत्तर विषय असला मात्र अपचार ज्याला मान कोपचे त्यांनी अन्य कसं म्हणलं अगस्त्य महर्षील कोप मा काय होतस त्यांनी तुका लास्सा नानाशी तंगेल कोपा दृष्टीनं तुका तुगेल सेनेक तुगेल जनांक प्रे लास्सी नानाशी तपशक्तींना सेनानशी शाप दिल्लो कसं का बारी आश्चर्य दिसतं माका कुबेरा कसं म्हणून सांगतोय मक्का म्हणून कडेरी युधिष्ठिराक कुबेर सांगतं काही पुढे एक पंत कुशवती म्हणलेल जागेर देव सभे जल्लेले सर्व देवतेंका आह्वान आशिल्लें म्हाकाय आह्वान आशिल्लें आव 300 महापद्म संख्येचे यक्ष राक्षस सैनिक घेऊन कुशवतीक प्रयाण करत आशिल्लो मिगेल सैनिक पुरे घोर रूपात नव्हते राक्षस नव्हे नानाविध आयुध धारण केलेले त्यांनी मदन मस्त जल्लेलींचे राक्षस नव्हे बुद्धीनातील जन कुशावती वच्चे मार्गारी एक अगस्त्याला आश्रम आशिल्ले यमुना नदी तीरांतो थंय फलपुष्प भरीत जड्ड रूख मस्त पक्ष त्या रुखारांनी बैसून बारी चंद आश्रम हांनी अगस्त्य थंय तपस्या बशिलीची सूर्याला द्राक तपस्या करत आशिल्लीची दोन हात बैर करून पायन पणू कळवे पळीतन अग्नी राबल्यावरी यो मणी म्हणतस पळे सगळे राक्षस सैन्य सेनाधिपती तो मिगेल बारी प्रितीचो तो मागीर मिगेल ओटू आशिल्लो त्या आकाश मार्गा प्रयाण करत आशिल्ले आमी आश्रमाला येतना तो मणी म्हणतो ताका विधीची प्रेरणा पुरो प्रचोदनाच्या पुरो तागेलो अज्ञान आसच्या पुरो भुंयचेर कोणाला आश्रम ये कोणाच्या पुरो म्हणून आलोचना करनाशी तूं केलें ताणें तूं करून उश्टी तूं करलें ते उश्टे ते अगस्त्य महर्षील मात्तरी पडले उडले महर्षी कोप येवन दोळ वयर करून दोळ सोडून तांणी वैरी पळयतना म्हाका बहीण जाली 4 दिक्कू इलासून घालताची म्हाका इलासून घालताची म्हूण कोपान तांणी सांगलें माम अवज्ञाय दुष्टात्मा यस्माद एष सकातव दर्शनाम कृतमानेताम पश्यतस्ते धनेश्वर तस्मात् सहैभिः सैन्यस्ते वदम प्राप्स्यति मानुषात पळे तू पळीत नव तू गेलो प्रीतीच्या पुरो तुगेल सकसच्या पुरो तो अधम राक्षस तो हंग तपश्चर्येचे भूंय असच्या पुरो कोणकी तपस्वी असच्या पुरो त्या पळय निर्लक्ष करून तू करले मेगल मात्तरी पडले भूलोक आशिल्ले मनुष्य म्हळ्यार हा कितले निकृष्ट वे वो आगेला पार सैन्य केवल एक मानशाल निमतीची विनाश जाता कळवे तुकाय तशीची तुगेल सैन्य नाश जावचे दुःखच पळय एक पण नाही 2 पांत अनभविसू काही त्या म्हळ्यार तू गेलो दोस्ती जावं ताका तू कर करू नज म्हणून तू सांगनी ना अन्य कसं म्हणू म्हळ्यार या शाप केदना थंय तू कसता म्हळ्यार तुगेले मणिमंताक मारलेले तदनंतर तुगेला पार सैन्य नाश जालेले नंतर तुगेले मणिमंताक मारलेले एक नरश्रेष्ठ तू केदना पळयत पळय तेदन तुका या शापा दुखून विमुक्ती कळवे अन्य कसं म्हळ्यार हे शाप तुगेल बोटू आईल मणिमंताक आनी हांगा 300 महापद्म संख्येचे सैनिका घेवन येयला तांकां मांत्र शिवाय तांगेले वंशाकानी कसले तोंदना तांगेले चेडू तांगेले नात्र हांकां पळय कसले तोंदरी ना तांणी तुगेल आज्ञ परिपालन करून तांणी दुर्जय म्हणून घेताची म्हूण जेल्वे शाप दिले नंतर आमी मुखार प्रयाण केलें हाजे निमतेची भीमान मक्का सर्व देवतेंक निर्लक्ष करून मक्का मेगेल सैन्याक पुरे ध्वंस केलेले कळ्ळें मक्का म्हळ्यार कुबेराक भिमान ध्वंस केलेले न्ही ताका निर्लक्ष केलेले म्हळ्यार निर्लक्ष करचें म्हळ्यार कसं न्ही कुबेरू देवते तागेल सैन्य मारयतवे तागेल जागो ह्या परी निर्लक्ष करून मारलेले म्हूण तशी सांगचे ते तशी आज हांव अगस्त्य महर्षीले शापा दुखून मुक्त जल्न म्हाका तेंची संतोष म्हूण सांगून सांगता काय ही मणिमंताल काणी मणिमंता मारलेली काणी तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान दिला कळवे कसं म्हळ्यार पांडवांनी गंधमादन पर्वतांत आशिल्ले तेन्ना पप्पा सवगनिका पुष्प जल्ली नंतर ಸ್ವಲ್ಪ दिसांची कुबेर आले मना दुखून एक फूल येवन पडता पंचवर्णाचे ते पळोवन द्रौपदी भीमसेनाले काम आनी की कसं म्हण ती कूड घासस न्हय ती सांगता काही वस म्हाका तें फूल मस्त हाडी म्हूण
कळवा हे आमकां आश्चर्य दिसता. एक पण सौगंधिका पुष्पाडी म्हणली, एक पण या फुलाडी म्हळी. इक कसल मोह सामान्य स्त्री बे ही म्हूण जाल्यार भीमाल निमती ते राक्षसाल समोर जाव का म्हूण म्हणलेले. द्रौपदी गोत आशिल्ली देखून भीमाक राक्षसाल समोरा निमती यशस मेळटा, पुण्य मेळटा आनी तागेले निमती ते राक्षसाल समोर जेवचे आसा म्हणलेले ती गोत आशिल्ली देखून त्या पुलाडू सांगले तिका पुल्ला कांय मोह ना. कळवे म्हळ्यार पळय मूल महाभारतांतू फूल हाडी म्हूण सांगनी तिणें पंचवर्णांनी पुष्पाणी कृष्णा वीक्षा हरतानी तू कळवे हरतानी तू फूल घेवन यो म्हूण पळोवन फूल हाडी म्हूण सांगन तिणें. कळवे तें पळय फूल पळय म्हूण फूल पळोवन हें फूल खंय आसा म्हूण गोतच तुका म्हूण तितलें निमगेलें तिणें म्हूण मध्वाचार्य सांगताचे. हांगा तद नंतर ते पर्वत मेरू पर्वत नमे गंधमादन पर्वत म्हूण येता, मेरू पर्वत म्हूण येता जाल्यार गंधमादन अर्ष्टिशेण आश्रम वचूचे गंधमादन पर्वतार. कळवे थंय द्रौपदीन सांगली कुडलें बी मुगत दवरून बाय सरलोची. थंय 3 पद्म संख्येन तो आशिल्ले खंय ते राक्षस यक्ष राक्षस तांतू एकलो सेनाधिपती कोण म्हळें मणिमंत म्हणलो तो बारीक क्रूरू ताका रुद्राल निमती अवध्यत्व वर आशिल्ले. तशी तो नाना शस्त्र महास्त्र सकड घेवन अंक मारू वयला. जाल्यार अर्ष्टिशेण ऋषीन पांडवांक सांगला कुबेराल घराले वचनज मनशाक गम्य म्हणून. जाल्यार भीमाक कसो लेका बयना म्हूण म्हळ्यार तो वायुदेव न्हय ताजे निमती मनुष्य जावन आयला शिवाय वायुदेव तांणी पुरे देव आमचे संभूत. द्रौपदीन सांगिला ऐकलो कोणाकय सांगनी सीधा चमकला. थंय वचून शंखनाद केला, धनुष्टंकार केला. शंखनाद ऐकून सर्व राक्षस आयल्यांची युद्ध केल्ले, माया युद्ध जाल्ले. भीमान मारले पुरे जनाक. 3 पद्म म्हळ्यार हांगा 3 पद्म म्हणून महाभारतांत सांगला 300 पद्म म्हणून जाल्यार मध्वाचार्य 3 पद्म म्हणटाचे. जव ते अवध्य क्रोधवश राक्षस तांकां कोणेय मारूं जायना तसले जना एक क्षण भितर मारला काय. भीम पर्वतातू राबला. सौगंधिका वनांतू हत जल्लो मणिमंतू कलियुगांतू येवन ते मिथ्यावाद म्हणलेले ताणें केल्लेले म्हूण सांगताची. जव तो कोण म्हूण बन्नंजन सांगिलस. तशी हांगा मणिमंतूय मेल्लो राक्षसय मेल्ले म्हूण कळ्ळी कुळ्ळे. एक पण कोप येवन भीमाल वट युद्ध करता म्हूण आयिल्लो तो. जाल्यार असुरावेश ते भीम कुबेराक. जाल्यार हांगा धर्मरायान द्रौपदी निमगेले भीमाल हें सिमनाद पडता खंय ती सांगता वा कुडले गटवत गचाले पाटेरी बैसून भीमाला वचून पावला काय आनी पुराय जन तिका थंयच राब म्हणला काय. हांगा मध्वाचार्य सांगताची द्रौपदीक घेवन चमकल्यात तांणी म्हूण. मागीर ಸ್ವಲ್ಪ तो समाधानी आयलो भीमाक धर्मराया नकुल सहदेवा पुरे पळोवन म्हूण. असुरावेश उणी जाल्ले. मागीर तो तागेले अगस्त्यान ताका दिल्ले शापाचे वृत्तांत सांगता. आनीक सांगता कसो न्ही म्हूण म्हळ्यार जाल्यार हांगा एक आमकां आश्चर्य येता न्हय. रुद्रान मणिमंताक वर दिला जाल्यार अगस्त्याल शापा निमती कसं जाल्ले बा म्हणून. जाल्यार पुरे विधी प्रचोदना परमात्माल प्रचोदन म्हणटाची. तशी हांगा कुबेर सांगता की तुमी पांडव म्हणून गोतस यम वायू देवतेंगेले अंश म्हणून गोतस तशें आमगेले देवतेंगेले अंश जाल्यार म्हाकाय तुमी पुत्र समान न्हय. तशें हांव कसले तुमकां कसले करना म्हणून न्ही सांगू आसताणें. मागीर पांडवांक थंय राबू सांगता. पांडव थंय विंगड कडेन विंगड देवतेन तांकां आव्हान दिताची. थंय तांणी राबताची. कळ्ळे तांतू कुबेरू ताणें हाका युधिष्ठिराक उपदेश दिवचे आसा. कसले म्हूण म्हळ्यार सांगता तो पळय कश्ट येता कोणाकय कश्ट येयल्यार धतिर्दाक्ष्यम देशकाल पराक्रमः लोकतंत्र विधानानाम एष पंचविधो विधी म्हूण आसा युधिष्ठिरा. कश्ट कोणाकय येता कसं कश्ट प्राप्त जाल्यार धैर्य गुंदवनीच म्हणजे ताका धृती म्हणचे. आनी कश्ट निवारण जावका म्हूण सतत प्रयत्न तुमी करता ताका दाक्ष म्हणचे. शत्रू दमन करू पराक्रम जावका.
मात्र न्ही देशकाल विवेचन करचे शक्ती येसू का शिवाय देशकाल खंय आमी युद्ध करका खंयचे वेळा युद्ध करका ह्या परी विवेचन करनाशी युद्धाचे अमकल म्हूण जाल्यार पराभव जाता म्हळ्यार युद्धांत पराजय जावचे संभव आसा म्हूण म्हणटरस मागीर सांगतरस तूं दृढ मनस्क जावन देशकाल परी आलोचन करून चंदरी तिरी आसूं का तसल क्षत्रिय मात्र सगळे भूंय निष्कंटक जावन आळवीक करता म्हण आनी कोण क्षत्रियो ह्या पुराय मना व्हरून घेवन तागेले कार्यांत प्रवृत्त जातकी ताका किर्ती मेळटा इंद्रान देशकाल विवेचन करूनची वृत्रासुरा संहार केलेलो न्हय तेच्या वापास स्वर्गाक अधिपती जाल्लो आनीक कसं म्हूण म्हळें केन्नाय अति कोपिश्ट जावचेनच पापात्म जावचेनच पाप कार्यांत प्रवृत्त जावचेनच ताका देशकाला विवेचन आसना ताका इहांतूय परांतूय वायट जावचें खंयचे कार्य खंयचे वेळा कोरका म्हूण म्हळेलें विवेचन आसक्ती नाशिल्लो हांगाय कश्टार पडटा ताका विंगड लोक वतनाय ताका सूख मेळेलें आसना ही ताका म्हूण म्हळ्यार कर्म कसलें ताजें स्वरूप कसलें म्हूण आलोचन करून कर्म करतल्याक ताका इह परांतू सूख मेळटा तशी आनी कसं म्हळ्यार तुगेलो भाव भीमसेनू तो आपल्याला सांगता पडे धर्मिष्ठू न्हय म्हणटा ताका सुरवेक गोत आसना न्हय भीमसेनू कोण म्हूण मागीर मध्वाचार्य सांगता ताका कळ्ळी वायू अंश म्हूण सांगू सांगतरस यो तो ಸ್ವಲ್ಪ चंचल मनाचो सहन उणें हाका ಸ್ವಲ್ಪ जागृत करी अष्टिशेणाल आश्रमाक तुमी वापस वच्चू का हांगा ಸ್ವಲ್ಪ काळ रब्बून तुमी थंय वच्चू येत अशी पुराय तो सांगतरस आनी म्हणटकय हांगा शांतनू चक्रवर्ती विशयी तो सांगता हें महाभारतांत तो मान दिताची कसं न्ही म्हळ्यार तुगेलो आज्जो शांतनू चक्रवर्ती तुगेले भाव अर्जुना विशयी पुरे पळोवन तो स्वर्गासन अर्जुन तागेले विशय तो प्रीत जाला खंय आनी ताणें म्हणला खंय युधिष्ठिरांनी कशें आसा म्हणून निमगेला म्हणून सांग म्हणून अर्जुनाले आनी सांगला की पांडवांक भारी संतोश जाले भीमसेनू दीर्घदंड नमस्कार करतकी हे हंत मांत्रस महाभारतांत जबो तें जेतरी तो ಸ್ವಲ್ಪ काळ हांगा रब्या तुमी सुकारी तुका यक्ष राक्षस तुमी मनुष्य मात्र म्हणून सांगून कांय तुमकां सुमार करनाची ससार करनाची अपहास्य करनाची तुमकां कसल जावका त्या पुरे दिताची आनी कसं म्हळ्यार आनी आज दुखून ಸ್ವಲ್ಪ दीस भितरी सर्व अस्त्रशस्त्रांत पारंगत जावन तो अर्जुन तुमकां येवन मेळटा म्हणून तो कसो करता युधिष्ठिरा ज्ञापन करून तो तागेले अरमनेक वता आकाश मार्गात पुराय जनचमकलीची जल्वे हांगा क्रोधवशान गेले एक राशी शरीर आशिल्लें न्हय कुबेरान सांगलें की त्या परे शिखरार दुखून तो गुड्या गलीज नव्हते पुराय तागेले यक्ष राक्षस आसा पळय भरलेले त्या कितली शरीर पडला तितली शरीरय त्या शिखरा दुखून तो गुलकयताच सकाळी म्हणटना दौम्य आर्ष्टिशेण ऋषील वटू पांडव कैसची तांणी अंत आमकां खंयच्यान तात्पर्य निर्णय अंतू तांकांय गटोत गजाल सेवक वैर घेवन येयलीचे म्हणूस महाभारतांत तांणी हेरदूच सकाळी वैर तांणी जावन येता तांकां कशा मार्गारांनी वचत जतनवे पांडवान रबील कडेन येताची दौम्य येयलीची अष्टिशेण येयलींची धर्मरायाक बरलेले पांडवांक खुशी जाले उठान राबलींची तांकां आसनांनी दिली की मागीर दौम्यो युधिष्ठिरा सांगता काय पळय हांगा दुखून पूर्व दिक्कांत एक मंदर पर्वत दिसता न्हय कितले व्हड आस पळय त्या मंदर पर्वत थंय देवते कितली की जनसा कडेन सुर्याक थंय दुखून ताणें वैरवीच्या सुर्यान ताका अर्घ्य पाद्य दिवन उपासना करताची मागीर दक्षिण दिक्कू दाखोवन थंय यमरायू थंय आळवीक करूनच दक्षिण दिक्क अंग दुखून मेल्लेले सर्व जीव प्रेतरूप धारण करून प्रेत म्हळ्यार आमी लेखेल म्हणून की प्रेत न्ही आत्मरूप म्हणून धारण करून ते दक्षिण दिक्कांत आसताची तशी ते संयमनी नगर तागेले यमधर्माला रमने तागेले देशाक संयमिनी पुरी म्हणचे तागेले अरमनेक संयमन म्हणचे मागीर पश्चिम दिक्कू दाखोवन ते सांगता काही पळय अस्ताचल सूर्य पूर्व दिक्का दुखून येवन संजे म्हणटना अस्ताचला येवन राबता तशी अस्ताचल म्हणून म्हणचे हांगा वरुण देव सर्व प्राणींक रक्षण करता मागीर
उत्तर दिक्कू दाखोवन 4 दिक्कूय दाखय तर रबल्यान महामेरू पर्वत ते दिसता पळय ते बारी श्रेष्ठ पर्वत सर्व ब्रह्म ज्ञान कोण आसत तांणी मात्र थंय रब्बू येतं ब्रह्माने या महामेरू पर्वतार येसचे थंय दुखून ताणें सृष्टी कार्य करचें म्हण म्हणचे दक्ष इत्यादी ब्रह्ममानस पुत्र सत्म या पंत सृष्टी जाल्ले तांणी पळय महामेरू पर्वतार येसुचे वशिष्ठ इत्यादी सप्तर्षी थंय आसचे महामेरू पर्वतारे म्हणून पळय ब्रह्मदेव दिसत थंयची तागेले आत्मोपासना म्हळ्यार परमात्माला उपासना करून तो थंयची बसता म्हणून सांगून ब्रह्माले सन्निधान दाखयता ताजे नंतर परमात्माला सन्निधानच न्हय चतुर्मुख ब्रह्माला स्थानापशी कितली की वैरी पूर्व दिक्कान तूं आस म्हणून तो सांगतरस महाविष्णूले सन्निधानाक श्रेष्ठाती श्रेष्ठ ज्ञानीन मात्र वच्चा देता थंय सूर्य ना चंद्र ना कसले ना थंय कसल आसूचें म्हळ्यार स्वयं तागेलेची एक तेजू आसूचो म्हणून सांगता आनी कोण ते महाविष्णू भवना मत्त पळय तांणी वोपा सांग येवचें ना या पुरे सांगतरस आनी महामेरू पर्वत दाखोवन वोपा सांगतकी हे महामेरू पर्वताक सूर्यचंद्र केन्नाय प्रदक्षिण करतरसची मागीर इतर ग्रह नक्षत्र पुराय जन हे महामेरू पर्वताचेची प्रदक्षिण करतरसची म्हूण सांगून म्हणटरस सूर्य तागेले किरणान काळोख पुरे धांवडयता हे महामेरू पर्वता सुत्त घालता वो खंय दिसता सूर्य थंय उजवाड आसता खंय दिसना ते मेरू पर्वत आड जावचे कडेन थंय पुरे काळोख आसता म्हणून सांगता कळ्ळें एक दिक्कान तूं भोंवतना त्या दिक्काक उजवाड आसता खंयच्या दिक्कान तूं मेरू पर्वता आड वता पळय थंय काळोख आसता म्हूण सांगून सांगतरस तशी चंद्रूय तशीची तो चैत्रादी मास विभाग तागेले संचारा निमती जावचे म्हूण सांगून हे पुरे सूर्याले चंद्राले गती नक्षत्राचे पुरे विशय सकळी धौम्यो सांगता आनी सूर्यचंद्राल विशय रहस्य सकळी पुरे सांगता म्हूण आनी परमपद म्हळ्यार मोक्षाचे गोप्य जावन आसूचे विशय त्या दिक्काक नारायणाल भवन आसले दिक्का पायंपड म्हणून सांगून थंचे विशय पुरे सांगता दौम्याले या पुरा ऐकता युधिष्ठिरा बारी संतोष जाता जल्लरी आतां अर्जुनानिकी येनी तांगेले मुख्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार अर्जुन येवका अर्जुन आनेवचे कत्र ते राखून बसलेंची अर्जुन केदान येता म्हळ्यार विशय फायते दिसा काणीन तो पळया आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।